दयानंद कोयंडे यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळ्याचा झुंजार संघ विरुद्ध नंदकुमार बेळणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगडचा संघ. आणि हा जोरदार फटका समोर मारलेला आहे नोमन विलाच्या दिशेने हवेत. 2 घोषित धावा अंपायरने डिक्लेअर केलेला आहे. सिद्धेश पावले यांचा फटका संघासाठी किफायतशीर फायदेशीर असा ठरलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 7. 8 की 7 7 ना 8. धाव संख्या झालेली 8. जोरदार फटका पुन्हा एकदा. 2 घोषित. धाव संख्या झालेली आहे 10. थोडा वेळ थांबा. 10 धावा झालेल्या आहेत या षटकामध्ये. थोडस महागडं ठरणारा षटक. किती बॅट आहे माझ्याकडे. जोरदार फटका हवेत उंच आणि हा झेल होता. संधी चुकली. जजमेंट चुकलेली आहे. जजमेंट चुकलेली आहे. ते सांगितलंय रोहन. सांगितलं सर्वांना सूचना. जेवण सुरू झालंय. जे खेळाडू खेळत नाही आहेत त्यांनी जेवायला जावं कृपया. जेवण सुरू झालेलं आहे. बी ब्लॉक तळमजला. लवकर जा नाही तर लेग पीस संपतील. धाव संख्या झालेली आहे किती रे? धाव संख्या झालेली आहे 12. थोडा वेळ थांबा. जाऊन द्या. जा नाही जाऊन दे. 5 चेंडू 12 धावा. थोडस महागडं ठरलेलं षटक. पन्हाळासाठी आव्हानात्मक धावसंख्या उभी होऊ शकते यामुळे. दोन्ही सिद्धेश तडाखेबंद फलंदाजी करताना. पाच चेंडूत 12 धावा. हा हवेत उडालेला फटका. हा झेल होईल का? झेल घेतलेला आहे चेतन कोयंडे यांनी. उत्कृष्ट असा झेल. जोरदार टाळ्या या झेल साठी. आणि महत्वाचा बळी सिद्धेश पावले यांचा. ओव्हर समाप्ती 12 धावा. सगळ्यांना सूचना आहे. जेवण सुरू झालेलं आहे. बी ब्लॉक तळमधल्याच्या इथे आपण जेवायला जावं. पुढचे सामने सुद्धा चालू ठेवायचे आहेत. मॅच सुरू करायची आहे. पुढचं षटक घेऊन येत आहेत सोहम केसरकर. छोट्या चणीचा छोटा खेळाडू. पप्पांच्या संघाविरुद्ध बेटा बॉलिंग करतोय. बॅटिंगला आहेत सिद्धेश आणि त्या बाजूला स्वप्नील केसरकर. पप्पांच्या टीम विरुद्ध मुलाचं गोलंदाजी. काका आणि पप्पांच्या विरुद्ध. बॉलरचं नाव सोहम केसरकर. एक उदयोन्मुख खेळाडू. आणि हा जोरदार फटका सिद्धेश यांचा लेगच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण करून दुसरी धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेऊन पलीकडे गेलेला आहे चेंडू. तिसरी धावही पूर्ण केलेली आहे. चौथी धाव घेण्याच्या दिशेने वाटचाल. भाई यांची जोरदार रनिंग आणि 4 धावा पूर्ण. जोरदार टाळ्या. पहिल्या चेंडूवर चौकार. जोरदार आघात सिद्धेश यांचा.
धाव संख्या पोहोचलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 16. मोठा स्कोअरच्या दिशेने वाटचाल. जोरदार फटका. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावही घेत आहेत. दुसरी धावही पूर्ण केलेली आहे आणि थांबचा घोष थांबलेले आहेत. महेश कुबल आपण तत्परतेने माईकशी संपर्क साधा. स्कोअर्स साठी आपली गरज आहे. महेश कुबल कृपया. धाव संख्या झालेली आहे 18. फटकेबाजी जोरदार सिद्धेश यांची. नाही तो काहीतरी महेश कुबल जरा यावे. महेश जुगे कुबल यांच्या जागी कोणीतरी रिप्लेस करा तिथे. स्कोरिंगचा ऍप जरा अडकलेला आहे त्यासाठी. लॉंग शॉट गोइंग अप ऑन द रूफटॉप ऑफ ए विंग. एक धाव, दोन धाव पूर्ण केले. तिसरी धाव घेतात. आक्रमक अशी धाव. रनआउट करण्याचा प्रयत्न पण नाही. अतिशय महागड ठरत असलेलं षटक. धाव संख्या झालेली 21. हा 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 धाव संख्या झालेली 21. मम्मी फोन करू नका सांग ना. फोन करत राहिले पप्पा. आम्ही करतो मावशी. नाही. एक धाव घेतलेले आहे. धावायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरू होतं पण यश काय आलेलं नाही. एक धाव मिळालेली आहे. दुसरा षटक 22 धावा. बलाढ्य अशा धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. साइड चेंज. हा जोरदार फटका. ए बी विंगच्या तिसऱ्या माळ्यावर एकच घोषित धाव. स्कोअर झालेला आहे 23. आला या षटकातला आता शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. धाव संख्या झालेली आहे 23. स्लोअर वन. दयानंद कोयंटे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या. ओव्हर संपलेले आहे. स्कोअर झालेला आहे 23 धावा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23. स्कोअर 50 होणार का याच्यावरती चर्चा सुरू आहे. अजूनपर्यंत कोणी हे लक्ष गाठलेलं नाहीये. 50 5 ओव्हर मध्ये 50चं हायएस्ट 44च होता. बॅटिंग टीमने जर 50 रनचं टार्गेट पूर्ण केलं तर 100 रुपयाचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी. डॉट बॉल. मुजम्मिल यांचं गोलंदाजी. पहिलाच चेंडू डॉट. आर अश्विनच्या स्टाईलने गोलंदाजी करतात. स्वैर चेंडू. वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झालेली आहे 24. मुजम्मिल
मुजम्मिल कसलेले खेळाडू. हा फटका जोरदार गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कोणताही धोका घेत नाहीयेत सिद्धेश. धाव संख्या झालेली आहे 25. पाव शतक पूर्ण संघाचं. पुढील चेंडू घेऊन मुजम्मिल. सिद्धेश यांची तयारी खेळण्याची. हा जोरदार फटका पिंपळाच्या झाडावर आदळून खाली येतो आहे. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 27. सिद्धेश यांची वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे 17. तडाखेबंद अशी फलंदाजी. तीन 3 चेंडू झालेले आहेत. उत्कृष्ट चेंडू यॉर्क. उत्कृष्टाचा चेंडू यॉर्कर बॉल. काहीच करू शकले नाहीत. कसलेला फलंदाज सिद्धेश, पण त्याला सुद्धा चेंडू खेळणं जमलं नाही. आणि हा उत्कृष्ट अशी गोलंदाजी जखडून ठेवलेला आहे सिद्धेश यांना मुजम्मिल यांनी. डॉट बॉल पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू या षटकातला. धाव संख्या झालेली आहे 27. आणि रापशिक शॉट. 2 बिल्डिंगच्या गॅप मध्ये 2 धावा. जोरदार फटका. धाव संख्या झाली 29. तिसरा षटक संपला आहे. जेवणाची सुरुवात झालेली आहे. जेवण त्यांना जेवायचं असेल ते जाऊ शकतात. जेवून घेऊन घ्या. बी बिल्डिंग तळमजला. पीस संपले तर नुसता सांबारच राहील. रस्सा फक्त मिळेल. आधी गेला तर पीस पण मिळेल. पुढील गोलंदाज सोहम केसरकर आणि सामना करत आहेत स्वप्नील केसरकर. काका विरुद्ध पुतण्या. पाहूया हे षटक कसं जात आहे. 29 धाव संख्या. आणि हवेत उंच गेलेला चेंडू झेल होणार की. रनआउटची संधी गमावलेली आहे. सुभाष चंदुगडे यांचं निकृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. कॅच सोडलेली आहे. महत्वपूर्ण असा बळी सोडलेला आहे. सुहास चंदुगडे यांच्या कमळातून बॉल बाहेर आला. मगरीचं तोंड बंद नाही झालं कॅचच्या वेळेला. अरे नाही यावरती धाव नाहीये ना. धाव नाहीये. कुठलीही धाव नाहीये. लक्षात घ्यावं. सुंदर अशी गोलंदाजी. सोहम यांचा पुन्हा कमबॅक. आधीच्या षटक महागडं ठरलं होतं, पण या षटकात त्यांनी थोडासा रोखण्याचा प्रयत्न करतायत. इंटेलिजंट बॉलिंग.
आणि हा जोरदार फटका हवेत उंच गेलेला. बत्तीस 32 धावा. चौथा षटक सुरू आहे. थोडासा धावसंख्येला आवर घातलेला आहे. जोरदार फटका आडवा बॅटचा गेलेला आहे हवेत उंच. कॅच सुटली आहे. नको होय होय नको. याच्यामध्ये एकच धाव निघालेली आहे. झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षणातल्या या चुका महागात पडणाऱ्या ठरू शकतात. 33 धावा. सगळ्या कमळांमधून बॉल बाहेर. धाव चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू चौथ्या षटकाचे. उत्कृष्ट असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह. 2 धावा. 2 धावा मिळालेल्या आहेत. लास्ट बॉल बाकी आहे. धाव संख्या झालेले 35. 1 to go. 36 बोलतात ते. हवेमध्ये उंचाचा फटका नोमॅन विलेच्या दिशेने जाताना. 2 37 धावा. 37. उत्कृष्ट अशी फलंदाजी सिद्धेश यांच्या वैयक्तिक धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकाचा आरंभ होतो आहे आता. धाव संख्या झालेली आहे 37. मोठ्या धाव संख्येच्या दिशेने वाटचाल. 50 स्कोअर करणार का? 100चं बक्षीस जिंकणार का? हाच एक प्रश्न. स्ट्राईक वर आहेत आता. शेवटचं षटक 5वं. जेवणाची सुरुवात झालेली आहे बी बिल्डिंग तळमजला. कृपया सर्वांनी ज्यांची मॅच नाहीये किंवा ज्यांना जेवायचं आहे त्यांनी तिथे जायचं आहे. बी बिल्डिंग तळमजला. धाव संख्या झालेली आहे 37. 4 षटक संपले. तो मगाशी आहे ना तुम्हाला तो डबल वाटला ना तो एकच धाव झाली ती कॅचला सोडली होती ना, एकच धाव पाहिले आणि हाफ रन करून परत आले. एकच पाहिले. नॉन स्ट्राईकला तो आत गेला. सदतीस 37. एकच झालं. संघमालक नंदकुमार बेळनेकर यांचं चौकस लक्ष आहे स्कोअर वरती. चेतन कोंडे आपली लेग अँड ऑफ ब्रेक गोलंदाजी प्रदर्शित करताना शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. टर्न नाही झाला. वाईड गेला. 38 धावा. आउट झालेले स्टंपिंग. राजू साळके यांनी उत्कृष्ट असं स्टंपिंग घेतलेलं आहे आणि चेतन कोंडे यांचा उत्कृष्ट ऑफ ब्रेक बॉल त्यांनी चकवलेला आहे स्वप्नील यांना आणि दुसरा झटका बसलेला आहे प्रतापगड संघाला. धाव संख्या झालेली आहे 38. शेवटचं षटक सुरू आहे त्याचे 2 ना 2 बॉल झाले ना. एक चेंडू झालेला आहे.
आमच्या कॉलेजचे गाजलेले खेळाडू भवन्स कॉलेजचे विवेक नाईक, वानखेडेवर खेळणारा एकमेव खेळाडू आपल्या ह्याच्यातला ज्याने वानखेडेवर परफॉर्म केलेला आहे सीझन साठी. जोरदार फटका. एक धाव मिळालेली आहे. पत्र्यावरून बॉल खाली आलेला आहे, गाडी खाली बघा. धाव संख्या झालेली आहे 39 39. हवेत उंच फटका. आता कुठे चाललेला आहे बॉल. कॅच. 2 रन की. आणि हा झेल बाद दीप्तेश यांनी घेतलेला झेल. चेतन यांना दुसरं यश. अतिशय यशस्वी असं षटक. 50च्या दिशेने वाटचाल सुरू असताना ती रोखलेली आहे त्यांनी 39 वरच. जयेश जयू सावंत, शिवडी विभाग इथले उत्कृष्ट डावखुरे फलंदाज, माजी रहिवासी एमटी, सर्वात महाग खेळाडू आहेत हे सुद्धा. हायेस्ट बोली लागली होती. चेतन कोयंडे यांचं यशस्वी षटक. त्यांनी धावसंख्येला लगाम घालताना 2 बळी सुद्धा मिळवलेले आहेत. कप्तान दयानंद कोयंडे त्यांच्यावर खुश असतील. 500चं बक्षीस मिळेल. हा जोरदार फटका वडाच्या झाडाच्या दिशेने आणि एकच धाव. शॉट अडलेला आहे. उत्कृष्ट असं नियोजनबद्ध गोलंदाजी, प्लॅन गोलंदाजी करत आहेत. स्कोअर झालेला आहे 40-40. सुरुवातीच्या 3 षटकात असं वाटत होतं. चेंडू किती झालेत. 4 चेंडू. सुरुवातीच्या 3 षटकात वाटत होतं 50 धाव संख्या गाठतील, पण आता नाही. आणि हा हवेतला चेंडू हवेमध्येच. 2 धावा दिशेने वाटचाल. 2 धावा. 42 धाव संख्या. या षटकाचा आणि परवा या भागाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी चेतन कोयंडे यशस्वी असं षटक. त्यांनी धावसंख्येला लगाम घालताना 2 महत्वपूर्ण बळी सुद्धा मिळवलेत. नॉन स्ट्रायकर एंडला सिद्धेश चव्हाण यांना अडकून राहावं लागलेलं आहे या ओव्हरमध्ये, त्यामुळे स्कोअर मध्ये कमी झालेली आहे हे मात्र नक्की. आणि पुन्हा हवेत उत्कृष्ट उजवलेला शॉट. 2 धावा पूर्ण करून करण्याची तयारी आणि आउट मिस केला. 2+ धावा. 44 धाव संख्या. 45 टू विन. सिद्धेश चव्हाण यांचा वैयक्तिक स्कोअर. 12 चेंडू मध्ये तडाखेबंद 23 धावा सिद्धेश चव्हाण यांनी बजावलेल्या आहे आपली भूमिका. धाव संख्या झालेली आहे 44-45 टू विन. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये अतिशय कमी स्कोअर झाला आणि त्यामुळेच टार्गेट कमी झालं. $45 टू विन. 44. सर्व खेळाडूंना सूचना आहे, कृपया जेवायला कोण बाकी आहे तर त्यांनी जावे कृपया. प्लीज.
पहिला चेंडू पण एक डावा घोषित. हरलोय तू बोलूच नकोस, तुला अधिकारच नाही बोलायचा. यावर्षी तुला नाहीये. एक बॉल एक रन. सिद्धेश चव्हाण यांचा दुसरा चेंडू. नो रन. वाईड वाईड. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. विवेक नाईक यांनी मागे यावे. ओ सिद्धेश चव्हाण यांचे चांगले शतक समोरच्या टीमला दबावात आणलेले आहे. दयानंद कोयंडे यांनी साईडला बसावे. नो रन. पवेलियन पवेलियन शांत बसावे. आगे आगे. माईक मयूर डेरे यांना देण्यात आलेले आहे. सुपूर्त मयूर डेरे. हॅलो हॅलो. हॅलो. धाव संख्या 4. अतिरिक्त धाव स्वप्नील केसरकर. धाव संख्या 5. धाव संख्या झालेली 5. लॉंग ऑफच्या दिशेने मुजब्बिल यांनी मारलेला
2 रन पूर्ण करून तिसऱ्या रनाचा प्रयत्न. मुजब्बिल शेख यांच्याकडून 3 रन. धावसंख्या झालेली आहे 8 रन. 23 बॉलामध्ये 37 रनांची आवश्यकता. दोन सांगितले टोटल 7. पहिले 4 होते, एक वाईड आला, आता 2. किती बॉल बाकी आहे? 1 2 ना. एकच झालाय. 1 बॉल 7. आणि आज स्ट्रेट इब्राहिम मेन्शन. धाव संख्या 9. आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने परत एकदा उंच असा 2 रन. उत्कृष्ट बॅटिंग मुजब्बिल यांच्याकडून. आणि या बॉल नंतर धाव संख्या झालेली आहे 11. 3 बॉल 11 रन. 21 बॉलामध्ये 34 रनांची आवश्यकता. आणि हा मुजब्बिल यांच्याकडनं चुकीचा फटका. या बॉलला एकही रन नाही. धाव संख्या 11 तेवढीच. विवेक नाईक आणि हा उत्कृष्ट असा बॉल वाईटच्या दिशेने जाता जाता आत घुसलेला आहे. बॉल किती झाले? तुम्हाला इथे ते मोबाईल ठेव ना तिकडे तुझा ओपन करून ते. आणि हा उत्कृष्ट असा स्वप्नील केसरकर यांच्याकडून मुजब्बिल. मुजब्बिल यांचा कॅच आउट. यष्टीरक्षक विवेक नाईक यांनी केलेला आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षण विवेक नाईक यांच्याकडून. या बाद नंतर संघाची धावसंख्या 11. किती बॉलर किती पाहिजे? अठरा बॉलात 34 रनांची आवश्यकता पन्हाळा टीमला. कृपया कमिटी शिवाय कोणी मैदानामध्ये येऊ नये. कमिटी शिवाय कोणी मैदानामध्ये येऊ नये. कमिटी 'कृपया खेळायला सुरुवात करायची आहे.
विनंती आहे खेळाडूंना. महेंद्र केसरकर, गोलंदाज महेंद्र केसरकर, फलंदाज चेतन कोयंडे, नॉन स्ट्राईकला दीपक चाळके. आणि हा स्लो बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेतन यांनी मारलेला आहे. एकही रन नाही. धाव संख्या 11च. राजेश पेडणेकर, तुमचा स्टेडियम मधनं आवाज जास्त येतोय. आणि परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेतन कोयंडे एक धाव पूर्ण करून दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरा धाव पूर्ण. अरे मुजफ्फर तिकडे नको. अरे बाबा तिसरा सांगितलं तर शिव्या घालतील. धाव संख्या महेंद्र केसरकर. आणि वाईटच्या दिशेने धाव संख्या झालेली आहे वाईट नंतर 14. विवेक नाईक, तुमच्यावर अख्ख्या स्टेडियमचं लक्ष आहे, तुमच्या यष्टी रक्षणवर. परत एकदा वाईट. बॉलर थोडा कन्फ्यूज झालेला आहे. धाव संख्या 15. 16 बॉलात 30 रनांची आवश्यकता पन्हाळाला. जाहिरात लावा, जाहिरात लावा. स्टेडियम म्हणून बाटल्या बिटल्या मारू नका. तू तुझी थोडी कॅप काढून दाखव ना. परत स्क्वेअर लेगच्या दिशेने चेतन कोयंडे आणि पहिला रन कंप्लीट. दुसरा रनाचा प्रयत्न. दुसरा रन पूर्ण. आणि हा तिसरा रन पूर्ण करताना चेतन कोयंडे या बॉल नंतर संघाची धावसंख्या 17. टोटल रन 17. पन्हाळा नीड्स टू 15 बॉल 28 रन. लवकर चालू करा. चालू करून दे त्याला दे. माझा घेऊन जा. परत एकदा इब्राहिम मेन्शनच्या दिशेने 1 रन पूर्ण करून दुसऱ्या रनाचा प्रयत्न. स्वप्नील केसरकर जीवाची पर्वा न करता आपला बॉल अडवतायत. स्वप्नील केसरकर. धाव संख्या 19. आणि हा परत एकदा डॉट बॉल. चेतन कोयंड्यांचा प्रयत्न 6 मारायचा. या बॉल नंतर धाव संख्या 19. अंपायर डिसिजन. कृपया प्रेक्षकांनी टू टू गो. 2 बॉल बाकी आहे. धाव संख्या 19. 4 बॉल 19 रन.
4 बॉल 19 रन. परत स्क्वेअर लेगच्या दिशेने चेतन कोइंडे यांनी मारलेला आहे. मुजब्बिल यांनी 1 रन पूर्ण करून दयानंद कोंडे जीवाचा आटापिटा करताना आणि हा 3रा रन पूर्ण करताना आज मुजब्बिल जाऊन चेतन तू बस इकडे कोपऱ्यात. धाव संख्या झालेली आहे हा 22. दया 999 19व्या शतकातला प्लेयर. डिजी लॉकर 999 दयानंद कोइंडे. दयानंद कोइंडे आपल्याला प्रेक्षकांकडून दयानंद कोइंडेनी मॅच जिंकवल्यानंतर त्यांना 10,000 रुपयाचं बक्षीस 10,000. दयानंद कोइंडे यांनी 10 रन केले तर 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 22 रन. 13 बॉलात 23 रनांची आवश्यकता. ए राजू तू बस ना. उत्कृष्ट खेळाडू दीपक चाळके राईट आर्म बॅट्समन 22 रन. अरे तो मुजब्बिल इथेच होता. 4थ्याला आउट झाला आहे. कमिटी 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 शिवाय कोणी तिकडे जाऊ नये. तुला मार पडेल. प्रशांत देवळेकर. प्रशांत देवळेकर. दीपक चाळके राईट आर्म बॉल बॅट्समन या नागपाडा पोलीस एमटी सेक्शन मधील. मोतीलाल ओसवाल या टीमचे बॅट्समन. आणि हा परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन पूर्ण 2रा रन पूर्ण. धाव संख्या 24. 12 बॉल मध्ये 21 रनांची आवश्यकता पन्हाळा टीमला. बघूया आता दयानंद कोइंडे काय करतायत या 19व्या शतकातले बॅट्समन. दया 10 रन केल्यानंतर 100 रुपयाचं बक्षीस दयानंद कोइंडे यांना जाहीर झालेलं आहे. दयानंद कोइंडे बोल. दयानंद कोइंडे जिंकल्यावर परत 1 जणांचं बक्षीस जाहीर झालेले 500 रुपये चेतन कोइंडे यांच्याकडून. अरे घराघरातच पैसे वाटताय तुम्ही, आम्हाला पण द्या. सर्वेश कुबल यांच्याकडनं पण 500. मला वाटतं तू जिंकलाय. चला गेम चालू करा. दयानंद कोइंडेचा बॉल काढल्यानंतर सिद्धेश चव्हाणला 1001 रुपये बक्षीस जाहीर झालंय. अरे उत्कृष्ट असा उंच कव्हरच्या दिशेने मारलेला दयानंद कोइंडे यांनी 2 रन. टाळ्या दयानंद कोइंडे याच्यासाठी. जाणे लागतो कधी कधी चुकून. अकरा बॉलामध्ये 19 रनांची आवश्यकता. ती रोमांचक मॅच पन्हाळा आणि विवेक नाईक यांच्यामध्ये. प्रेक्षकांमधून विवेक नाईक यांची कंप्लेंट आली आहे. थोडी अलाइनमेंट चुकली आहे. थोडा क्रॉस उभे राहताय तुम्ही.
आणि परत एकदा लेगच्या दिशेने दयानंद कोंडे. टाळ्या दयानंद कोंडेसाठी. बॅटिंग बॅटिंग बॅटिंग. धाव संख्या झालेली आहे 28. 17 पाहिजेत 17. तुझ्या वाटणीचे अजून 6 रन राहिले दया बक्षिसासाठी. आणि आलो. सिद्धेश चव्हाण थोडे चिडलेले दिसत आहेत. दयानंद कोंडेनं 6 मारायचा होता. धाव संख्या 29. 10 बॉलात 16 रनांची आवश्यकता. सगळ्या आशा दयानंद कोंडे यांच्यावर आलेल्या आहेत पन्हाळा टीमच्या. जोरदार स्ट्रेट ड्राईव्ह. 2 टाळ्या. दया तुमच्या वाटणीचे 101 रुपयासाठी आहे तुमच्या. धाव संख्या 31. बक्षिसामध्ये थोडी वाढ झालेली आहे दयानंद कोंडे यांच्या. चेतन कोंडे यांच्याकडनं 1000 रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे मॅच जिंकून दिल्यानंतर. दयानंद कोंडेच्या वाटेने 4 रन बाकी आहेत. दया अरे नो बॉल. अतिरिक्त धाव दयानंद कोंडे यांच्याकडनं. सिद्धेश चव्हाण आपल्या इथे बॉलिंगचा ताळमेळ गमावलेले सिद्धेश चव्हाण. या नो नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे हे नोला प्लस आहे का कमिटी. कमिटी प्लस नाही. धाव संख्या झालेली आहे 32 रन. संघाची धाव संख्या 32. कृपया भांडणे करू नये. 32 रन 32. आवाज शांत 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 शांत. 9 बॉलात 13 रनांची आवश्यकता. आणि हा लेगच्या दिशेने दयानंद कोंडे यांनी मारलेला 1 रन पूर्ण करून एकच कॉल दिलेला आहे. एकमेकांचा ताळमेळ. दीपक चाळके यांची बॅटिंग. धाव संख्या 33. दयाच्या वैयक्तिक 7 रन झालेले आहेत. 100 रुपयाला 3 रनांची आवश्यकता दयानंद कोंडे यांना. आणि हा खेचला स्ट्रेट इब्राहिम मेन्शनच्या दिशेने. आणि हा 2 रन पूर्ण करताना मुजब्बिल शेख. गुड रन गुड रन गुड रन. धाव संख्या झालेली आहे 35. 7 बॉलात 10 रनांची आवश्यकता. उत्कृष्ट बॅट्समन. रोमांचक मॅच. भरपूर बक्षिसे जाहीर झालेली आहे. 5000 प्रेक्षक या ठिकाणी. थोडेसे जेवायला गेलेत. आणि लेगच्या दिशेने 1 रन. 1 रनांवर समाधान मानताना विवेक नाईक. काही गडबड करू नका. हळू हराल तुम्ही. यावरला 12 रन आलेत. धाव संख्या 36. 6 बॉलात 9 रनांची आवश्यकता. सर्व संपूर्ण आशा दीपक चाळके आणि दयानंद कोंडे. बऱ्याच प्रेक्षकांची गर्दी जेवायला आलेले गेलेले पण घरी इथे आलेले आहेत. महेंद्र केसरकर आपण स्टंपिंग घेतल्यानंतर आपल्याला बक्षीस जाहीर झालेलं आहे 101 रुपये. 101 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 6 बॉलात 9 रनांची आवश्यकता. मस्त मॅच चाललेली आहे. रोमांचक मॅच. दीपक चाळके यांच्याबरोबर आशा.
आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला आणि 1 रन पूर्ण करून दुसरा रनचा प्रयत्न, दुसरा पण पूर्ण. बस बस बस. धाव संख्या झालेली आहे किती? 2 काढले. नो बॉल. प्रीत आहे का? प्रीत आहे. टाळ्या. पंचांचा नियम अंतिम राहील, कोणी डिसिजन देऊ नये. कॅपचा असणार कॅपचा. पंचांचा नियम अंतिम राहील. साईड का काय साईड किंवा कॅप दुरम बेकरी. पंचांचा नियम अंतिम राहील, कोणी उज्जत घालू नये. टाकतो ते पण एक्स्ट्रा इन्स्ट्रुमेंट झालं ना ते. बाहेरचं इन्स्ट्रुमेंट झालं ना कॅप मध्ये. कृपया कोणी भांडण करू नये. पंचांचा नियम अंतिम राहील. सिद्धेश पावले डोंबिवलीचा player. सिद्धेश पावले. कॅप कुठे आहे? दुसरा ऋषभच्या जागी दुसरा उभा करा. अरे बरोबर आहे. सिद्धेश पावले उज्जत घालू नये. येणार नाही तसं बोलतोय मी. ए गण्या. सिद्धेश पावले आणि सिद्धेश चव्हाण. ए गण्या कसा सहा आहे? बॉलात किती? 5 बॉलात किती पाहिजे? ए साईडचा आहे नो बॉल आहे. ए नो आहे की नाही? पंच नो ना? नो बॉल. दोन आले. किती बॉल किती पाहिजे? 6 बॉल 6. 6 बॉल 6 रनाची आवश्यकता. दीपक चाळके. रोमांचक मॅच. हे बाजूला व्हा. थांबा थांबा थांबा. शांत बसा शांत. आणि 1 रन वर 5 बॉल 5 रनांची आवश्यकता. दयानंद कोयंडे जानेमाने बॅट्समन. 5 बॉल 5 रनांची आवश्यकता. उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, षटकार, चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत बसा. विवेक नाईक एक अनुभवी बॉलर. आणि हा लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन पूर्ण. दुसरा रन पण पूर्ण. दीपक चाळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दीपक चाळकेसाठी जोरदार टाळ्या. 4 बॉलात 3 रनांची आवश्यकता. हा? ऋषभ पंत स्टाईल. आणि हा उंच असा स्ट्रेट ड्राय. पंचांचा नियम अंतिम राहील. लक्षात ठेवा पंचांचा नियम अंतिम राहील. ए गण्या झाडा लागलाय. पंचांचा नियम अंतिम राहील. झाडाला लागलाय. एवढ्या जोरात लागलाय. सर्वांनी दक्षता घ्या. तो सांगतो ना पाटील सोबत सांगतो ना. लागलाय. नाही नाही तरी पण पंचांचा नियम अंतिम राहील. 2 रन आहे 2 2 रन. रन. किती बॉल किती? 3 बॉल 1 बॉलला काय आलाय? 2 हा. सिद्धेश चव्हाण आणि सिद्धेश पावलेनी भांडू नये.
आणि सेमी फायनल मध्ये पन्हाळा टीम यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्यांनी पन्हाळा टीमचे. नाही नाही, तुझे 10 जण झाले नाही, तुझे 10 झाले नाही, तुझे 10 झाले नाही.